व्हिडिओसाठी काहीही करू शकतो हा. यो भांडी असतो ना, हे काय काय घ्यायला घेतलं इथे. हे कसे बसलेले बघा. गवत आणण्यासाठी परत आम्ही जंगलामध्ये जात आहोत. लागले गाईत आपल्या शेंगा वगैरे खाऊन झालेल्या अशा प्रकारे. मार्केट तर जय महाराष्ट्र पब्लिक, आपलं पुन्हा एकदा नवीन आणि कोऱ्या चकाचक ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि आजचा ब्लॉग असणार आहे पोपटी स्पेशल. तर आजचा वार आहे फ्रायडे मीन्स शुक्रवार. तर शुक्रवार असं आम्ही सर्व पोरं घरी होतो, त्याच्या निमित्ताने आम्ही एक प्लॅन केला की आज पोपटी करूयात. आपल्याकडे शेंगा अवेलेबल आहेत, मडका अवेलेबल आहे, लेट्स डू इट. सो ठरलं करायचं फिक्स झाले. आणि आता आम्ही आमच्या फार्म हाऊसवर नाही, थोडासा फार्म हाऊस टाईपच आहे, तिकडे आलेलो आहोत. तो तिथे आपण आहोत. बघा जाल पेटवण्यासाठी किती परिश्रम घ्यावे लागतात. पेटवा यावर पकडायचे फर्स्ट क्लास काम असतं. लाईटिंगमुळे जरा आपल्या ह्याला व्यत्यय थोडासा मेन स्पॉन्सर त्याची पण तयारी नव्हती. अरे विराट कोहलीच्या राहुलला विराट कोहलीने 3.5-4 करोडची BMW दिली. धोनीने निंजा बाईक दिले. काय आला बड्डेला लग्नाला आयर. आणि सुनील शेट्टीने 50 लाखाचा बंगलो दिलाय. 50 करोडचा सॉरी 50 करोडचा. हां पैसा द्यावा त्यांच्याकडे ना. आपली 100 रुपयावर करतात. 100 रुपयात फुल काम नाही. चार जण जेवून जातात. अशा प्रकारे आपली सक्सेसफुली जाल पेटलेली आहे. हे तुम्हाला दाखवतो मी. हे अंडा घेऊन येत ना, हे वाघोली गावामधले सर्वात IT इंजिनियर यशस्वी. 1.5 लाखाचा पॅकेज घेणार महेश. 1.5 लाखाचा पॅकेज नाही रे, 12 लाखाचा पॅकेज. 12 लाखाचा पॅकेज घेणारे वाघोली गावामधले एकमेव IT इंजिनियर महेश विषय. महेश, तुमचं आज पोपटीबद्दल काय मत आहे? काय नाही, मी पहिल्यांदाच पोपटीला आलो, काय माहीत नाही मला. यांचं हे काय करतात ते बघू आता. लाईटले चालू करतो आता. आपलं जयदीप विषय काय ते बुंदाला काय बोलतात रे याला? बुंदाला बोलते ते शुद्ध भाषेत ना आपल्या माहिती. असंच नाही रे. हो पूर्ण घे, खाली मजबूत लाव माती. अरे बाबा थाप आधी भिजून दे नाही. हां पक्की लेअर दे, लेअर डायरेक्ट. तो पाला करशील ना, घरची देतील शिवा. हां ओके, पुरा शिकला, प्रगती झाली व्यवस्थित. वरती पण घे. व्हिडिओ कर तू, आपली ब्लॉग झाला पाहिजे. बस का बाबा, एवढं कष्ट कशासाठी आहेत? नाही तर तुझ्यासारखा वर्ग मातीत हात घालणार. व्हिडिओ म्हणून काय पण नाही. हां व्हिडिओसाठी काहीही करू शकतो हा. यो भांडी असतो ना, हे काय काय घ्यायला घेतलं इथे. काहीही करू शकतो व्हिडिओसाठी. तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो, एकदा व्हिडिओसाठी पुण्यावरून ऑस्करवाडीत ना रे, तिथे मिसल खाण्यासाठी गेलो आम्ही. खास पुण्यावरून फिरून रिटर्न. बरोबर आहे का? अरे ते बघ, हे झालं बघ एक साईडला, लास्टला खडा विडा आला असेल. हां ओके डन. कशासाठी बुंदाला घ्यायची? पोपटी तर मडक्यामध्ये करतात. अरे हे आपलं काय ते पुलाव भात. पुलाव भात गावकीचा करायचे घ्यावर ना. मग 5 जण जावाला. 5 कुठे 10 जण आहेत. पोपटी तर मडक्याच करतात.
अरे हो दे रे. माती लावले ना मग ना तो काय असं कलाकार याच्यात फक्त वरच्यावर पाणी टाक ना. अरे बाबा धन्य आहे यांच्या पुढे. भरपूर दूर लागतो इथे. इकडे लाईट विटीची सोय चालू आहे. लाईट विटीची सोय चालू आहे इकडे. आणि हे आपले जे तुझ्याच मोबाईल मध्ये करतो मी. आणि इकडे पाणी जास्त काय त्या घेतलेल्या त्या पुसला वाटतंय आहे ना. मस्त ओके. काला होईल का थोडासा परत पाणी घेऊन थोडासा परत बुंदाला घालला. पाणी घे पाणी घे. इधर इधर क्या यार तू फिर से काम करना पड़ता है तेरे को. अरे बाबा खाली बघ रे. नागोबाई आपू का माती अशी काय केलं जे दोन्ही पण काय त्या खाली. आता म्हणजे काला पाडणार नाही ना लवकर. समजला का? पक्की लाव पक्की म्हणजे कसं वरच्यावर ना. स्पष्टीकरण दे जरा कशासाठी काय. हे अशासाठी कारण की जेव्हा घरून आपण टोप आणतो तर काला टोप झाला तर घरची टिपऱ्याखाली मारतात आपल्याला. टिपऱ्याखाली मारू नये म्हणून तो जास्त काला होण्याच्या आधी एक लेप देतो जेणेकरून तो काला होणार नाही. हा मातीचा आणि मातीमधून हीट ट्रान्सफर होऊ शकते. तो त्याच्या कारणाने आपण इकडे मातीचा लेप देत असतो. त्याला आमच्या भाषेमध्ये बुंदाला बोलतात. तुमच्या भाषेत काय बोलतात ते कमेंटमध्ये सांगू शकता तुम्ही. बरोबर बेस लेप दिलाय. अरे बाबा टोपेरा पण तापला पाहिजे. आता मला आपलं काम होतं काय बेस घ्यायचं. एवढा पण द्यायला नाही सांगितला. ओके ओके आमचं सगळी व्यवस्था झालेली आहे. आता लाईटी विटीची व्यवस्था झालेली आहे. असं रे यांनी एवढा लेप दिलाय का बाबा बोलून फायदा नाही. एवढा लेप दिलाय शिजणार नाही त्या पटोकन. मग मी ते सांगतोय. चालू केलतेच का बघ तर आपल्या प्लॅनमध्ये थोडासा चेंज आहे. आणि आता पुलाव भात सुद्धा आपल्या प्लॅनमध्ये ॲड केलेला आहे. आणि हे बघा याच्यातून पुलाव भात म्हणजे मिक्स भाजी केलेली आहे. त्याच्यामध्ये आता मिरच्या बाहेर काढायचा प्रक्रिया आकाश उशी यांच्या मार्फत चालू आहे. आणि इकडे आपण जस्ट बुंदाला घेतलेला होता तो टोपीत ठेवलेला आहे. आणि त्याच्यामध्ये तेल टाकून झालेलं आहे पुलाव भातसाठी. आणि आचारी अक्षयजी विषय आणि महेशजी विषय काय बोलतात त्याला कांद्याचा शिजणं प्रक्रिया चालू आहे ना. आपले हरेशजी विषय यांचं काय तुम्ही सांगा. यांचे प्रमुख अतिथी गायक तर यांचे इथे आपल्या कार्यक्रमाला हजेरी लावल्याबद्दल आमच्या सर्व टीम कडून तुमचे हार्दिक स्वागत. त्यासोबत आभार. शाल व एक फ्लॉवरचा एक पीस त्यांना देऊन त्यांचे स्वागत करा. आता ज्या वस्तू राहतील ना या पार्टीमध्ये त्या नेक्स्ट पार्टीमध्ये अवॉइड झाल्या पाहिजे त्या मिस्टेक्स. तो आता काही हरेश विषय आणि महेश विषय यांचं इथे भांडण वाढणार आहे आज. कुस्ती इथे मागं कुस्ती. हरेश तुमचं याबद्दल आपल्या पार्टीबद्दल अचानक मध्ये भयानक ठरलेली पार्टीबद्दल काय मत आहे. माझं काहीच मत नाही. थोडा टाइम फक्त अक्षय साहेबांसाठी ऍडजस्ट करायला लागला बस. बाकी काय करा. तुमची मीटिंग होती का बाहेर कुठे. नाही तसाच कार्यक्रम नव्हता म्हणून शेड्यूल मधून ऍडजस्ट केलंय म्हणून बोललो. आम्ही वाटायला सोडले. अक्षय मोठी प्रक्रिया. अरे हा आपला फार्म हाऊस हा आपला अक्षय. आणि इकडे आपली पोपटी चल रे आकाश विषय. अरे काय घातलंय त्या टोप उतरवण्याचा कार्यक्रम आकाश विषयांच्या हस्ते चालू आहे.
त्यांना डबल असून पण त्यांनी चांगल्या प्रकारे कृती हां अरे तुला एकच काम आहे ते जाल कमी नाही पडले हां या डिपार्टमेंटचं वगैरे ठेव. पाट्या गपसून आणि आहेत आणि इथं आम्ही बघू. बाकी सगळं तू जायचं डिपार्टमेंट सांभाळायचं. चला आणि आता शेंगा चोरण्यासाठी आपण चालू झाले आपले प्रक्रिया शेंगा चोरून. चला फाट्या शोधण्यासाठी आपण इकडे आलेले आहोत एका हे मालामध्ये. फाट्या कुठे भेटतील? अरे इकडे भेटतील ना. अरे बाबा त्यांचा मांडव येतो. मित्रांनो आता मिळालेल्या माहितीनुसार आमच्या जंगलामध्ये वाघ आलेला आहे आणि बॅक साईडला आमच्या जंगल आहे आणि तिकडे वाघ आलेला आहे. तो इथं आला तर आम्ही काय करणार त्याची चर्चा चालू आहे. काय करशील तू? काय करशील? हां मी पळेल. काय करेल माणूस काला जास्त काय करायचं नाही सिद्धा पलाचा. काही जोक नाही खरंच आमच्या याच्यामध्ये वाघ आलेला आहे जंगलामध्ये. अरे जंगलामध्ये वाघ का कशामुळे आले ते मला सांग. तुमच्या आडकीला आणखी तयार झालेत ना म्हणून. गजब बेइज्जती है. आता काय बस झाला आता कल्याण. नाही शार्ट झालाय आणि तांदूळ धवलेत बघा कशा प्रकारे. खूप अरे पूर्ण ती पिशवी तोडली. अरे बघ तू बरं करतो मी राशी पकड थांब ना कधी फुटलं ना जायला तुम्ही पाऊस कर ना गण्या तू पण अशी. आता पाणी कसं काढाल? अरे लोक आहे ते. मग तू कोण आहेस इथे? हे असं कसं काही? डबल आहे ना ही वेगळी टेक्निक आहे तुला माहिती मला नाही. वाटलं का सगळा डबल असताय काय. अरे किती कदा आकाश किती तांदूळ बोलली मम्मीस? किती ग्लास आहेत? किती आश्चर्य. सहा बोलली ना? बघ त्या अक्षा अजून होतो रेवंद पोरगा आहे ना तू. टाक असं टाकू तुला तू टाकण्याचा कार्यक्रम. गणपती बाप्पा पाणी घे रे. हे पाणी घे. पाणी घेणार आहे तुला आणलाय का पाणी ग्लासात टाकायचे. कसा झाला कोणी सर्टिफिकेट आयडिया असं नको सांगा. मोबाईल देत मी नाही बंद चाललंय. काय कपडा कुठे अरे तिकडे टाकलाय. जाल कुठं तुम्ही कुठं व्हायरल होईल. नाही परत जाऊ दे. अयो जेवढं अरे आताच टाकणार मी. मीठ बीठ टाका रे आणि पुचट करा टाकला. मोजून टाका. आणि बघा तुम्ही कसं कष्ट घ्यावे लागतात. कोथिंबीर टाक रे. तर आपली पुलाव भाजा सक्सेसफुली शिजत ठेवलेला आहे आपण. खूप कष्ट करायला आहेत. आणि हे आपले आचारी नेम याही सगळी वाट लावली असते ह्या आचार्याने. आणि प्रमुख आचारी आता त्यांचे काम झालेले आहे. आता हे टेम्पररी वर्कर आहेत दोन. नॉनव्हेजचे आचारी आहेत प्युअर. आता शेंगा चोरण्यासाठी म्हणजे तिथून खुरण्यासाठी आपण हे बघा शेंगा कशा आलेल्या आहेत तुरीच्या. कोणाला पाहिजे असतील तिथे ॲड्रेस देतो येऊन घेऊन जा. रात्रीचे काय असं आहे झाडांना हात नाही लावायचा. सांगायला लावू शकतो ना. एक्स्ट्रा एफर्ट तुला काय बोलू अरे काय ना काय गेम होणार का. अरे टाकले बघ किती चाले असू नको ना. अरे काय तुम्ही काय आणलंय तो तर्फे काय. कोल्ड्रिंक आहे. नाही नाही मी अरुणला अरे 4 अरुणला फोन करतो. अरे करून कोण
तर मी तंगीमध्ये आहे त्याच्यामुळे गाव आलं ते अरे मी एवढा नेक्स्ट टाइम असेल तेव्हा आपण देऊ. नेक्स्ट टाइम अख्खी पार्टी स्पॉन्सर तुका पगार झाला 500 रुपये. आता 70 मध्ये होईल. नाही आता 70 मध्ये नंतर 500 मध्ये येईल बघ. नंतर 500 मध्ये देईन तुझ्या जमल का? 70 का 500 बघ. बघ जमल का? बघ 40 आता 80 मध्ये काम होईल नंतर डायरेक्ट 500 मध्ये काम होईल. तर 40 जुवार मी यांना फोन करतो. त्याला नको माझ्या आधी जेवलं आणू ना जेवल्यानंतर मग आधी तंगी दे. पैसे नाही आणले ते म्हणून म्हणतो. घरच्या घेऊन ये. दुकानं बंद. नाही अरुणला 12 वाजता उठव, आम्ही उठव झाला. दिना वेळा तुमच्या दिनाला फोन कर. कसं काय? यांना मी सांगतो यांना 70 रुपये घेऊन ना 80 रुपये 100 लागतील म्हणणार. दिना 10 होती ना माणसा. झाल्या तुम्ही आता किती पुलाव भात खाऊन झालेले आहे. आकाश विषय बिलागलेला आहे आणि ही मित्रमंडळ आपला. याच्यानंतर आपली पोपटी आहे. बघा कसा कुत्र्याला सुद्धा आम्ही अन्न मोबाईल दिला आकाशच्या आधी. आता एवढा मोबाईल रे बालका. मोबाईल बालका. अरे याला पेटव पहिले. टाक थोडासा. मित्रांनो अशाच प्रकारे आपल्या पोपटीचा आता लास्ट पिरियड आलेला आहे. एन स्टेजला आता एकदम परिपक्व झालेली आहे ती. आणि याच्यानंतर आपली पोपटी शेंगा व्हेज आपली पोपटी आहे. बिकॉज आपल्याकडे सर्व व्हेज मंडळी आहे. नेक्स्ट टाइम आपण पोपटी करूयात ती नॉनव्हेज असेल. बट मी नॉनव्हेज खात नाही. बट ही व्हेज आहे, समजून घ्या. बाहेर काढलेलं आहे. मला पण दिसून तू व्हेज बंद करू. अरे बाबा चांगली पत्रवली घे ना. ती आहे एक त्याच्यात. चला 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 चला. अरे इथंच खायला पाहिजे होता रे. इथं नको. काय सगळी कर. जुडिओ जुडिओ माहिती जुडिओ. अरे गणपती करशील मारुतीचा. मारका बोलू नको. माका फोन नको. अरे काय बोलतो
अरे पहिले शिजलेत का बघा, कच्चे दिसतात का मला? कच्चे दिसतात, कच्चे दिसतात. या काय खाता का काय कच्चे मला माहित आहे ना, यात ना नुसते आग होऊन नाही पाहिजे हे बघा हे कसे बसलेले बघा. मला माहित आहे ना, मग बाहेर निघला आपला भाऊ. अरे गावातले कमी आलेला तर गावात आणला सगळी झाला गाव जाणार सगळी चालला. अर्धा अर्धा किलो आणला. तर आता आमची गेम फसलेली आहे. शेंगा काय शिरल्याने गवत कमी पडलेलं आहे. आता गवत आणण्यासाठी परत आम्ही जंगलामध्ये जात आहोत. लागले काय अरे हो इथल्या कार ना गावात भेंडी भेटला ना काय एवढं आतून काय जातो नेक्स्ट. अरे इजारा बिजा घे ना. तर आपली आता पोपटीची शेंगा शिजलेल्या आहेत आणि लेट्स गो गाईज. जे तू व्हिडिओ कर बघ फक्त. गाईज संपलेल्या अशा प्रकारे शेंगा आपल्या. आणि आता आपण घरी जाणार आहोत. गाणी बनव यांच्या पोपटी बोल काय तर तुला काहीतरी. अरे बोल बोल ना बोल ना. भजन बोल. अरे काला बोलतो नको. फर पडलाय जावलावरा, फर पडलाय जावलावरा. बस एवढा घ्यायचा. शेंगांचा गाणी बोल ना. एक काम कर, तुझ्या कंपनीत आहे ना, मला नॉमिनी ठेवतो याच्यावर CPF. हो हो चालेल. मग ठीक आहे. उद्या तुझ्या मम्मीचा आधार कार्ड दे. माझं आहे ना, मी आधार कार्ड उद्या आणतो. अजून 2-3 चष्मा घेऊन जाशील तू हे करायला. महेश शेठ त्याला 50,000 पगार आहे महेश शेठला. हो तुझा PM नाही कटत ना. मग तो काय सांगेल तुला. ए मला एक बँकेत भेटला. काय वाढलं आणि तुरीच्या सांगू संपलं का बोलतो. बोलतो कोणत्या बोलू काही तक्रार विक्रार पहिले आहे का मला असं वाटलं. आता कधीचा विषय झाला तो आपला म्हणजे व्हिडिओचा. बोललो काही आला बिरा आला रे म्हटलं म्हणत. तर त्याला स्वतः बोललो तर गाईत आपल्या शेंगा वगैरे खाऊन झालेल्या अशा प्रकारे. आणि आमचे एक मेंबर कमी होत आहेत. 3 मेंबर आमचे खरलेले आहेत. महेश शिवसेने पोट भरून शेंगा खाल्ल्या. काय वाटतंय तुला. मला पोट मला तोंड पण भरलंय. खत्म. बाय बाय टाटा गुड बाय गया. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. I don't ever slow up.